आता जर धरून आणलेलं या लोकांनी बघितलं तर साला माझा आपला पंचनामा करणार बेवडा म्हणून हे बरं आहे त्याचं करावं म्हणून ना तो म्हणतो माझंच खरं साऱ्या माझी थट्टा करतो काय दोन बाटला पिऊन ना एकदम शुद्धीत आहे मी आणि काय काय जण आहेत ना नवटा पोषण घेणार आणि साडे पुऱ्या फाटलेला तमाशा दाखवणार त्यांचा तो तमाशा आणि तुमच्यासारख्या सभ्य एवढ्यांचं काय नाटक कसं आहे अरे होळी शिंग्याला हे जे साखरमाणे येतात ना आणि नाटक आता ते बघतोच ना तू हो आणि त्यांचं नाटक 3 अंकाचं एका दिवसाचं आणि ह्याचा 4था अंक मात्र मुंबईला ट्रेन मध्ये बसेपर्यंत चालू असतो काय ती एकेकाची 4थ्या अंकातली ऍक्टिंग असते हो लोकांची फुकटची करमणूक होते पण विलासराव तुमचा 4था अंक मात्र एकच करू हे टोनग्या तुझा टोमणा कळतोय मला टोमणा कळलं ना ते बरं झालं पण त्या काय म्हणतो माणसाला झेपत नाही ना तर घ्यावी कशाला इतकी हेच आता तुझं म्हणणं मला वाटतं कधी कधी ना साला न घेता येईल एकदम परफेक्ट बोलतोस तू म्हणजे तुला थोडी का होईना अक्कल आहे समजेच म्हणतात पण त्याचा उपयोग काय माझी बायको माझ्या बरोबर नांदतच नाही हो तुझी बायको नांदत ना नाही असं इकडे मग ये अरे तुला एक नांदे उपाय सांगतो सांगू सांग माझ्या उद्यापासून ना दारू प्यायला सुरुवात जर दारू प्यायला तर संपलंच चांगला उपाय सांगितलाय का अरे दारू प्यायलाच ना सगळ्या 12 रेड्यांचं अंगात बळ संचार किती 12 रेड्या एकदम मस्त तळा राहायचा आणि जायचं सासूरवाडीला रिंगाणा करायचा आणि आता ताटात उभं राहायचं नंतर घुमऱ्यामध्ये एकदा सासूला बघायचं एकदा बायकोला बघायचं एकदा सासू एकदा बायको तुझ्या त्या भारदार नजरेची बायकोने बघितली ना तुझ्या पाठून बघायची चालत येते की नाही हो हे मस्ती बोलायच सोपं दारू पिऊन मी आता सासरवाडीला गेलो ना ती माझी सासू तर माझ्या अंगावरचे कपडे काढील आणि माघारी धाडी राक्षसी अवतार आहे तो राक्षसी अवतार आणि मी बघ अरे ह्या आदर्श शिक्षकाचा पोरगा असून 2-2 बाटल्या एका बैठकीत पचवतो पण कधी लटपट नाही त्याची हलपट नाही कोणी काय बोलतील ना त्याची फिकीर करत नाही हो हे आवाज म्हणतात निर्लक्ष सदा तुझी अरे का नाही माझी कमाल हो कमाल कसली इथं बेवड्याची धमाल आहे धमाल अरे माझ्यासारख्याला ना पॉश बेवडा म्हणजे काय सभ्य बेवडा बोलतात सभ्य बेवडा सभ्य असला ना तरी मी बेवडा तो बेवडाच असतो पण विलासराव बोल रे माझं एक शंका आहे कसली रे बाबड्या विचारू का तुम्हाला अरे बोल तुम्ही खरंच पिताव का की आपलं हे पिण्याचं नाटक करताव का तुला काय वाटतंय हो माझ खात्री आहे ना भास्कर वास येतो तुमच्या तोंडात नाही साला वासच नेमका साथ करतो आता कुणाच्या बापाला पण कळणार ना की साला विला दारू पितो आणि आजकाल बिना वासाची मिळतच नाही रे कुठे अरे माझे धंदेवाले सगळे चोर लेखाचे आणि अशा लोकांना ना क्षेत्रांना फोडून काढल्या पाहिजे साऱ्यांना अरे क्षेत्रानं त्यांची पूजा केलीच काय आणि खटरानं थोबडवलं पण साऱ्यांची सवय नाही जाणार त्यांची खेटरं तुटेल एक वेळ सवय नाही जायची त्यांची अरे बाबल्या आता माझ्यावर एक मेहरबानी करायची तू मी मनापासून सांगतोय मला आता उभं राहायची पण ताकद नाही कळलं ना आता तू तुझ्या घरी कळटायचं मी माझ्या माडीवर जाणार समजलं ओके
तू सोडू ना मी जाणार तर माझी बाजूच्या खेळामध्ये राजा आणि राणी आधुरे काणी हो आधुरे एवढं बनलं तरी मी स्वतःला सभ्य समजते. माझ्या गुलछडीला सांगा या लेडीला, माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला, सांगा या लेडीला. तुला न्यावयाला घेऊन गाडी आलो सर्व सोडून मी शेतवाडी, तू असताना टोळीला या पुरुषाच्या गाडीला नवा रंग येईल गुलाबी गाडीला, सांगा या लेडीला. वाचलं तरी काय? अरे मग समजलंच नाही हे आपलं माझा डान्स केला. अरे कुठे गेला होता? गेला होता कुठं? इकडे चालला होता तो आपला इलाज. अगं शाळेच्या कापडावरनं आपली माप काढत चालला होता. म्हटलं एखाद्या वेळेस खाली पोहोचायचं तेव्हा त्याला इथं घेऊन आलो म्हणून काय दादा आत गेला. झोपला असेल झोपू दे. उतरली ना येईल आपणच. पण पप्पाची कुठं दिसत नाही. गणेशची औषध आणायला गेलेत. काय देखावर शपथ खरं सांगतो म्या त्या आपल्या पप्पाजींची पुण्याई आहे ना थोर होती म्हणून आपला गणेश वाचला हो. नाही तर त्या कड्यावरनं कोसळल्यावर कोणाची हाड बी मिळत नाही असं म्हणतात या लोक. बाकी मात्र खरं आहे. पण कसं काय कोण त्याने डोळ्यालाच फक्त मार लागला त्याच्या म्हणून परत काळजी करू नको. डोळे ना होतील बरे त्याचे. बघा ह्या बाबल्या गुरुवाची सभा नाही अशी फुकट नाही जायची. येतो मी. अरे मेघ अरे असा कसा त्या गुजऱ्या पाड्यावाणी आणि असं का करतोय पुढे ये. अरे तुझ्याच वाटेकडे डोळे लागून बसले होते. अरे माझे नव्हे तिचे. बरे येतो मी. आला तर कुठे चाललं? त्याचं काय आहे ना माझी बायको माझ्याबरोबर नांदत नसली ना तरी दुसऱ्यांचे संसार जोडायची सवय आहे मला. काय म्हणतो दोघांचं बी ध्यान झालं असेल. तुला काय म्हणायचं तुला नाही कळलं मला. अरे तुला कळायचं तरी कमा तुझ्या डोक्यावर रक्षाला पडल्यावर. अरे त्यावेळेस स्वतः घरात नाही इथं बेवडं इलाज तिथं पडलं माडीवर. अरे मग अशी ही नामी संधी आहे ती कशी दौडू नकोस. मिळालाय चान्स ना तर मारून घे. अरे हल्ली प्रेमाचं वारं शहरातल्या प्रमाणे आपल्या गावाकडे मी वाव लागलाय का? तर असं लागू नकोस ना. मिळाला ना चान्स घ्या मारून. एक गोष्ट ध्यानात ठेवा. प्रेमाच्या दुधाला खोड काढता काढता धर्माची लक्ष्मण रेषा ओलांडू दूध तो देऊ नका म्हणजे मामाकडे गेले का? गणेशची औषध आणायला गेले. औषध आणायला? पण मामाच्याकडे ते पैसे नव्हते ना. मग पैशाचं काय केलं त्याने? अरे काय सांगू तुला. आईची आठवण म्हणून पप्पाने एक दागिना ठेवला होता तो विकणार आणि आता गणेशची औषधं घेऊन येणार. अगं पण मी मामाने सांगितलं होतं की पैशाची सोय करतोय म्हणून. अरे पण तुला तरी किती त्रास द्यायचा असं म्हणतायत. का कसला मी कोणी परका आहे का? आजकाल भावाला भावाची आणि पोटच्या पोरांना जन्मदात्याची पर्वा नाही. तिथं तू तर त्यांचा भाचा आहे. नाही सुरेखा संकटकाळी नातेवात्यांची पर्वा न करता
माणुसकीचा धर्म जपण्याचाच खरा अर्थ. रक्ताची नाती एक वेळ दूर जातील, पण माणुसकीचा धर्म जपला जातो. हा अनुभव आहे जगाचा. विलास आहे का घरात? दादा घरात नाहीये. ओके. घरात नाही असं कोणी सांगितलं होतं का? मेरे यार क्या हो गया? विलास, अरे आता मी परत जाणार होतो. हा बरं झालं तू भेटलास. तुझा आवाज आला नाही तर मी येणार नाही. काय अरे काल तुला मी सांगत होतो ना, त्यावर तुझा विश्वास बसत नव्हता. अरे आता तरी खात्री करून घे आणि तुझ्या आवडीचं खोबरे करून गावावर खिरापत वाटायला निघालेला माणसाला वेळीच समजते. नात्याला मामाची मुलगी असली म्हणून वाटेल तेव्हा दुर्वायला थोडक्यातली पावली नव्हे ती. हे बघ, आधीच नशेत असलेल्या दादाला ना वाटते ते सांगून ना भडकवण्याचा प्रयत्न करू नको. सुरेखा, विलास माझा जीवलग मित्र आहे. सुरेखा, विक्रांतला बोलायचं तुझं काम नाही, आधीच सांगून ठेवलं तुला. माझ्या पश्चात घरामध्ये काय काय चालतं ना ते सगळं माहिती आहे मला. दादाला लागतं आधी एक डोस लावायला ना चालायला सांगितलं. मी म्हणतो तुझं इथे याचं कारणच काय होतं? हा, नाना मित्राच्या संगतीनं तुझ्या नाकाला का मिरच्या दोनतायला का? काय माणूच्या नशेत रक्ताची नाती विसरून बोलतोयस तू. मी दादाच्या नशेत असतो ना. अरे म्हणणं तुझं फावलं इथं येणं जाणं, कळलं ना? पाहिलंच विराट, अरे जग असंच आहे. तुझ्या घरच्या माणसाने तुझी किंमत कवडी म्हणून ठरवले. बरोबर आहे. तुझ्या घरच्या माणसांना तुझी भीती वाटत असती तर तुझ्या परक्या माणसांना घरात येण्याचं धाडसच झालं नसतं. हे बघ, आमच्या घरगुती विषयात बोलण्याची ना तुला काहीही गरज नाहीये, समजलं? गोष्ट घरगुती असली तरी विलास माझा जीवलग मित्र आहे. विक्रांत, आता अधिक काही बोलशील तर. हे बघ, तू काही बोलू नकोस. मी तू जात आहे. या डोम काढायला घाबरून जाऊ मी. अरे मी म्हणतो तो येते यायचं कारणच काय रे? अरे सुरेखा भेटल्याशिवाय अन्न गोड लागेल नसेल. हो हो, नाही लागत अन्न गोड मला. तुझ्या पोटात का दुखतं रे? उलट उलट बोलून ना माझं डोकं आधी भडकवू नकोस. नादा निघण्याच्या चौकीनं अक्कन घाण ठेवलेलं तुझ्यासारख्या माणसाचं डोकं ठिकाणावर आहे का? माझं डोकं ठिकाणावर नाही. चाल्या माझं डोकं ठिकाण नाही. सूर्याकडे वाटल्या नजरेने बघितलं ना तुझ्या तांगड्या नाही जाणार. तुझ्या घरच्या माणसाला तुझी परावा वाटत असली ना तरी मी आणि भुजन तुझ्या पाठीशी उभे आहोत. अरे तू फक्त इशारा कर. तुझ्या अबृशी खेळणाऱ्या माणसाचा काय आमचा बंदोबस्त करू आम्ही. नक्कीच. हे फुक्कड, ही धमकी कोणा दुसऱ्याला दे. आपल्या पोकर थांबताना भीक नाही घालत हा मेघनाथ. विलास हा तू अशा स्वार्थी मित्रांच्या संगतीनं घरादारावर तुळशीपत्र ठेवायला निघालायस. जन्मदात्यांची आणि भावंडाची काळजी न करण्यासारखं काय करतोस? माझ्या पहिलीवानाची काळजी व्हायला तुला सांगितलं नाही, कळलं ना? मी समर्थ आहे. तुझ्या डोळ्यावरची नशा उचलेल ना त्या दिवशी रक्ताच्या नात्याची खरी किंमत कळेल तुला. मला शहाणपणा शिकवायला माझ्या भडकल्या डोक्याला आणखी न भडकताना निघायचं तुला. त्याच्या गळ्यात गळा घालून वावरतोयस ना. ही स्वार्थी माणसं एक दिवस तुझ्या केसाने गळा कापतील तेव्हा तुझ्या डोळे उघडतील. मला शहाणपणा शिकवायला मला आपल्याचे डोस पास आणि या विलासला आपला शिकवायला ना अजून जन्माला येत आहे. जन्माला समजलं ना? आता काय त्याच्या पाठून चालेल की काय तू चालेल आठवणे चालेल. लैला मजनू होत आहे. लैला मजनू. अरे विराट
बस 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 आज कसे काय परत पाहायला लागले रे आज काय आहे की काय तुझ्यासारख्या भल्या माणसाची अब्रू मातीला मिळवायचा विचार दिसतो त्या मेघनाथचा. अरे जाऊ दे आज आलो होतो मी तुला खास आमंत्रण द्यायला. का बोलतो अरे आज नदीवर पाठी ठेवलेल्या भुजंगाला हाच बोलतो पहिल्या गाडीचा पेटचा मागून मागून अरे पण त्याचा उपयोग काय सोन्या आज नाही येता येणार. आता बघितलंच ना मी आलो तो सकाळपासूनच टाईट आहे. अरे जास्त झाली तर मी आहे ना सांभाळायला. अरे यार तू नाही आलास पाठीला तर मजाच नाही. राम्या सुताराला मासे मारायला नदीवर पाठवलंय. शिवाय 4 गावठी कोंबडी आणायला सांगितलंय. अरे तू नाही आला तर खाणार कोण? खाणार कोण म्हणजे मी काय त्याला बकासूर वाटलो का रे तुला. तुम्ही आहात ना लोक ह्या पार्टी करून. हे बघ तू येणार नसलास तर मग मी तरी कशाला जातोय. नको जाऊ मी तुला कुठं फोर्स करतोय जा म्हणून. अरे हे बघ आपण जर दोघेही नाही ना गेलो तर भुजंगाला खूप वाईट वाटेल. म्हणून माझा आग्रह आहे तुला तू तिथपर्यंत यावास. वाटल्यास पिऊ नकोस झाले हे कसं शक्य आहे रे. अरे सत्यनारायणाच्या पूजेला जायचं आणि तीर्थप्रसाद न घेता परत यायचं हे कसं शक्य आहे. दोघं तुम्ही बोलत आहेत म्हणजे जीव लागात म्हणून तुमच्या आग्रहाखातर येतो. पण हे बघ एकदम थोडीच घेणारा तिथे मात्र फोर्स करायचा आहे का मला. हो हो फुल आहे मी एकदम कशी तुझी मर्जी येतो मी. हो पण नक्की ना. हो हो नक्की. पण विलास पार्टीला नक्की यायचा. अरे बाबा अरे वाट बघते तुझी. एकदा जर म्हणतात ऐकले नाही का. दादा दादा रे काय चालवलं तू हे. अगं गप ग मला त्याला गाणं आठवतंय. गाणं म्हणून माझ्या पितासाठी काय बोलत डिस्टर्ब नाही. और इस दिल में क्या रखा है और इस दिल में क्या रखा है मेरा ही नाम लिखा है. मेरा ही नाम लिखा है. देखे दिल मेरा दादा अरे काय चालवलंय ते तू. आता काय चालवलंय मी म्हणजे तुझं आणि विक्रांतचं बोलणं ऐकलंय मी. मला वाटलंच होतं आतमध्ये गपशूप ऐकत असणार. मी म्हणतो आमचं बोलणं चोरून ऐकण्यासाठी तुला लाज नाही वाटली काय ग. लाज नाही वाटली. अरे तुझं असं मी काय केलंय म्हणून असा वागतोयस तू आमच्याशी. काय केलंय काय केलंय काय माझं वाईट काय केलंय असं म्हणतेस तू. काय चांगलं काय केलंय. काय चांगलं केलं. माझ्या आयुष्याचा सत्यानाश केला तुम्ही. तरी कुणी तुझ्या डोक्यात खून भरवलंय. माझ्या सुखाचा कधीच तुम्ही विचार नाही केलेला म्हणून अशी पाळी आहे माझी. अरे घरच्या माणसांचे विचार तुझ्या कधी मनाला पटलेच नाही. अरे तुझ्या घरच्या माणसांपेक्षा तुझा जास्त विश्वास आहे तो तुझ्या दारूच्या नादा मित्र आहे. एक्झॅक्ट आहे. पण का कधी विचार नाही. अगं घरची माणसं जेव्हा परकी होतात ना तेव्हा ही परकी माणसंच आपली वाटतात. समजलं ना. गणेश गणेश तू बाहेर कशाला गेला होता. काय गेला तर मी तुम्हाला काय अंगणावर बसलो होतो उघड्यावर. जरा बरं वाटलं. ताई
ताई आता दादा बोलत होता ना तुझ्याबरोबर? हो, आत्ताच गेला आतमध्ये. मला कळत नाही ताई, दादाचा माझ्या एवढा राग का माझ्यावर? मी त्याचा चुलत भाऊ आहे म्हणून की काय? अरे बाबा, तसं काही नाहीये रे. माझ्यावर असं दुर्दैवी प्रसंग आल्यापासून दादानं कधी एका शब्दानं विचारपूस केली नाही माझी. अरे तुझी विचारपूस करायला कधी घरात तरी असतो का तू वेळ? त्याला म्हणावं त्या विक्रांतची आणि भुजंगची संगत सोडून दे. आपल्या घराण्याची अबरू नामशेष करण्याचा डाव आहे का गावगुंडांचा? हे बघ, आता तू जास्त काही बोलत बसू नको, नाहीतर तुझ्या डोळ्यांना त्रास होईल. चल. मला माझ्या दुःखाचं काही वाटत नाही का? पण पप्पांना काय वाटत असेल ना, त्याचाच विचार करतो मी. परमेश्वराने माझ्याशी असं का करावं? का माझ्या आयुष्याचा असा खेळखंडोबा करावा? त्यापेक्षा अपघातात मला जागीच मरण आलं असतं, काय बरं झालं असतं? गणेश, अरे असं नको रे बोल. बोलल्यानं काय होतं ते? मरण मागून मिळत नसतं. पण मला वाटतं त्या अपघातात मला जागच्या मरण आलं असतं तर बरं झालं असतं. 4 दिवस मायेची माणसं रडली असती, परंतु माझ्या कटकटीतून कायमची सुटली असते. गणेश, खरे असं वेड्यासारखं नाही बोलायचं. खरे कुठल्याही प्रकारची कमतरता न भासू देता आम्ही तुझे औषध उपचार करू. खरे कधी थोड्याच दिवसात ना तुला पूर्वीसारखं व्यवस्थित दिसायला लागेल. नाही ताई, माझं मन मला सांगतंय माझे डोळे कायमचे गेले. आंधळा म्हणून पुढील आयुष्य मला काढावं लागणार आहे. नीतिमत्तेनं माणुसकीनं वागणाऱ्या पप्पांचा शब्दाची किंमत राखली नाही मी. त्याची शिक्षा परमेश्वराने मला दिली. हा अपघात घडण्यापूर्वी विचाराचं संयमाचं कोणतंच बंधन नव्हतं माझ्यावर. संयमाचं कोणतंच बंधन नव्हतं माझ्यावर. डोळ्यात एकच विचार होता, सरळ मार्गाने नाही तर आड मार्गाने, चांगल्या मार्गाने नाही तर वाईट मार्गाने खूप पैसा कमवायचा आणि आपल्या दारिद्र्यावर सूड उगवायचा. पण खरे नीतिमत्ता कायदेही घडवली तर त्या माणसांच्या पाठीशी ना यश कधीच उभं राहत नाही. खरं आहे ताई, मी आपल्या दारिद्र्यावर सूड उगवायला गेलो आणि दैवानं माझ्यावर असा सूड उगवला. मला आंधळा बनवून नाकारीचं जीवन जगण्याचा माझ्यावर पाळी आली. आपण कितीही टाळण्याचा प्रयत्न केला ना तरी विधिलिखित जे आहे ना ते घडणारच. ताई, पप्पा कुठे गेलेत ना? अरे तुझी औषधं आणायला गेलेत पप्पा. बरं तू बस, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. नाश्ता एक वेळ काही खाल्ल्याने तर भरणार नाही. दादा, अरे काय बोलतोस तू हे? माझ्या खिशातलं पैशाचं पाकिट कुठं आहे? अरे तुझं पैशाचं पाकिट आम्हाला कसं माहित असणार? असेल कुठे कधी ठेवलेलं. काय रे आंधळ्या, तू घेतलास? माझं पैशाचं पाकिट तू घेतलास काय? अरे दाखवी का बसले की साऱ्या डोळ्याप्रमाणे वाचाई गेली तुझी. हा दादा, अरे काय बोलतोस तू हे? काय रे आंधळ्या, मला विचारतोस तू? अरे तुझा नाही तर कोणाला रे? साध्या आयचं दुसरं कोणाला आंधळं म्हणायला तुझ्यासारखे माझे डोळे फुटलेत की काय? अरे मी कशाला घेणार तुझं पैशाचं पाकिट? तुझ्या माड्यावर घालायला. दादा, अरे सरळ उत्तर द्यायचं, साला उलट मला बोलतोय.
हा घरातल्या पैशाची चोरी करायला तर बाहेरचा कोणी आला की काय? चल निघा. काय रे आंधळ्या, घेतलंच पैशाचं बाकी? घेतलंच काय? अरे मला कसं कळणार? मी असा डोळ्यावरती पट्टी बांधून वावरतो. होय. अरे आईचं खायला मिळतंय ना? साऱ्या चोरी करण्याची चरबी वाढली तुझी, समजलं ना? अरे दादा माझे केस सोड. अरे मी खरंच सांगतो, मी तुझ्या पैशाचा वाटत नाही घेतलं रे. तुला आता नाही ऐकायचा, आता ऐकायला पैसे घेतलेस की नाही? तुझ्या औषध आणायला पैसे घेतलेस की नाही? बोल. अरे दादा मी आपल्या आईची जातीची शपथ घेऊन सांगतो, मी नाही पैसे घेतले. ह्याच्यात जाऊ देत त्या माझ्या पैशाचा बोल. दादा अरे अशा प्रकारे तू निष्ठूर. अरे ज्या आईच्या पोटी तू जन्म घेतला तिच्याबद्दल असं बोलायला तुझी जीभ धडकते तरी कशी? आंधळ्या, मला शहाणपणा शिकू नको, फक्त पैशाचा बोल. बोल. दादा अरे तू माणूस का की माणसाचा काचा बघायला सहिता? अरे गणेशला असं काठीनं मारलंस तू. अरे तुझ्यातली माणूस की संपलीये का? अरे का आता साता जन्माला बैलाप्रमाणे वागतोस आमच्या बरोबर? अरे माझी भावंडं आहे तुम्ही, वैरी आहेत माझ्या, वैरी तुम्ही. अरे वडील भावाचा मान राखावा म्हणून आजपर्यंत तुला एका शब्दाने बोलले नाही मी कधी, पण आज बोलायला ना भाग पाडलास तू मला. अरे तुझ्यातली ना माणूस की ना संपली दादा. काय बोललीस? काय बोललीस? तुझ्यातली माणूस की संपलीये. अरे गणेशला जेव्हा दिसायला लागत तेव्हा कळेल तुला. अरे आतापर्यंत एका शब्दाने त्याची चौकशी तरी केलीस का? अरे त्याचे डोळे कायमचे गेले ना तरी मला फिकर नाही दिली, समजलं ना? अरे चालेल एका कोणते भीक तरी घालेल आंधळा म्हणून, समजलं ना? दादा मी असा जरी असलो ना तरी मी भिकारी लाचार नाही. अरे तुझ्यासारख्या कर्मचारी झाला ना कोणी भीक पण घालणार नाही, समजलं? अरे पांढरा पायाचा कपाळ करायचा चाल्या 6 महिन्याचा असताना माझ्या आई बरोबर स्वतःच्या आईला पोचून मोकळा झाला. अरे परवा त्या कड्यात पोचलास ना तेव्हा जीव जाऊन करणार गेलास तू. तुझ्यावर तू काही जग होत पडलं नसतं. दादा अरे इतक्या निश्चितपणे नको रे बोलू. तू मला शिकवते, मगाशी बोलणार होतो तुझ्या, समजलं ना? मार, सगळ्यांना मार. एकदा त्यांना सगळ्यांचा जीव घे म्हणजे मोकळा होशील तू. हेच करणार नाही काही दादानं मारलं तुला? अरे दादा एकुलती एक बहीण आहे आपली, तिच्यावर हात उचलायला तर धाडस तरी तुला कसं झालं? तुला कमी पडलाय, समजला ना? तुला परत ना गळा दाबून जीव घे एकेकाचा जीव. हे सगळ्यांचा जीव घे आणि या घरात ना भिरगाण्या घालायला एकटाच मोकळा हो. तू काही बोलायचं नाही. तू काही बोलू नकोस. दादा बोलतोय ते खरं आहे. चोरी माझ्यासारख्या आंधळ्या माणसानं कशासाठी जिवंत राहायचं? त्यापेक्षा मरण आलं असतं तर. अरे तर कायमचीच कटकट गेली असती. अरे अरे माझ्यावर असा प्रसंग आला त्याला मी तरी काय करू? अरे गळ्यात दगड बाण हे वेळ आहे ना, तुझा जीव देतो चालेल तरी पण मारणार नाही. अरे सुखी मरणे आला ना नशीब लागतं माणसाला, नशीब. अरे तुमच्यासारखी माणसं आहेत ना तर जाग्यावर तडफडून किडे पडून मरणार. दादा अरे मी पाया पडते. अरे पण माझ्याला नाही ऐकवत आहे. गप्प बस आता. ऐकवत नाही ना? कानात गोळे घाल आणि ते येतील ना पप्पाजी तेव्हा त्यांना विचार माझ्या पैशाच्या पाकिटात. माझं पैशाचं पाकिट मिळालं नाही ना समजल्यानं दोघांची पण भेट करणार नाही. त्याला तर फोडणारच, समजलं ना? नाही जर पैशाचं पाकिट मिळालं तर गोळ्या घालणार मी एकेकाला, गोळ्या. दादा
नको चल आपण. आता मला असंच अपमानित जीवन जगावं लागणार आहे. नाही रे गणेश, अरे एकदा का तुझं ऑपरेशन होऊन तुला पहिल्यासारखं दिसायला लागेल. अरे आपल्या कुलस्वामींवर विश्वास आहे माझा. ताई, अगं सकाळपासून बोलायचं मनात होतं, पण शब्द ओटातच अडकळतात. तुला तरी किती त्रास द्यायचा? अरे कसला त्रास? ताई, रात्री तू माझ्या डोळ्यात औषध घातलं नाही, त्यामुळे रात्रभर झोप आली नाही. सारखा तळमळत होतो मी. औषध टाकायला विसरलीस की काय? ताई, तू बोलत का नाहीस? माझ्यासाठी इतकी राबराब राबतेस म्हणून तुला माझा राग येत असेल ना? नाही रे गणेश, अरे रागवले नाहीये मी तुझ्यावर. अरे पण तुझ्या डोळ्यातलं औषध संपलं होतं आणि ते आणण्यासाठी पप्पांकडे पैसे नव्हते. अरे विचार करून करून रात्रभर डोकं भ्रमिष्ट झालं होतं त्यांचं. आणि शेवटी आईचा दागिना जो ठेवला होता तो विकून तुझ्या औषधं आणायला गेलेत पप्पा. माझ्या रूपानं दुर्दैव ठाण म्हणून बसले घरात आणि लक्ष्मी चालू लागली आहे या घरात. हे बघ, तू आधी चल बघू. चल. जीवाला एकच काळजी लागून राहिली. औषधोपचार करूनही गणेशला पूर्वीप्रमाणे दिसू लागलं नाही, तर माझ्या पाठीमागे या आगळ्या पोराला कोण सांभाळणार? शेवटी त्या पोराला भाकरीच्या तुकड्यासाठी कुणाच्या तरी दारात लाचार होऊन बसावं लागेल. असं काय बोलताय मामा? आता माझ्या या वयात आणखी काय बोलणार मी? माझ्या डोळ्यापुढे सगळा अंधार दिसतोय. आयुष्याच्या वाटेवर संकटाचं धुका पसरलंय. वेगळ्याच मला काळजी वाटते ती गणेशची तशीच सुरेखाची. येताना गाडीत काढवींचे नाना दळवी भेटले होते. सुरेखाचं लग्न करण्याचा यंदा विचार आहे का म्हणून विचारत होते. मी माझ्या मनाला न पटणारं उत्तर दिलं. आता सारखा डोक्यात तोच विचार चालू आहे. मामा सगळं काही ठीक होईल. मी आहे ना आता. तुझा आधार वाटतोय मला, परंतु जिथं आव्हानच पटलंय तिथं तू कुठं कुठं तिघायला लावणार? नशिबाचे भोग ज्याचे त्यालाच बघावे लागतात. अजूनही एकाच गोष्टीवर विश्वास आहे माझा. दैव माणसाकडे पाठ फिरवता तेव्हा देव त्याच्या पाठीशी उभा राहतो. तो देवच उभा राहिला तुमच्या पाठीशी. डॉक्टर जोशीने गण्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं ठरवलं. ते म्हणाले पप्पाजी सारख्या एका देव माणसाच्या संकटकाळी मदत करू पाहणाऱ्या आमच्यासारख्या माणसांचा जर जन्म झाला नाही तर काय उपयोग आहे जगण्याला? म्हणाले डॉक्टर. होय, आयुष्यात असे काही क्षण असतात दुःखानं रडावं की आनंदानं हसावं तेच कळत नाही मला. नाहीतर कुठे डॉक्टर जोशी आणि कुठे मी. मामा, आईने 25,000 रुपये दिले होते. 25,000 रुपये? भावाच्या पोराच्या औषध पाण्यासाठी कुणाचे पाय धरून कर्ज काढलं तिला. ज्यांच्याकडून हे पैसे आणले त्याला परत ते म्हणावं. माझ्यासाठी माझ्या बहिणीनं कर्जाच्या खाईत पडावं हे माझ्या मनाला पटत नाही. कर्ज नाही मामा, तुमच्या लेकीचीच ठेव आहे असं म्हणाले आई. तुझ्या बोलण्याचा अर्थ कळला नाही मला. सुनेसाठी दागिने बनवायचे म्हणून ही रक्कम बाजूला काढून ठेवली होती आईने. आणि
सोन करून घ्यायचं म्हणणं आहे तिचं. हक्कानं बोलते ती. परंतु माझ्या या अशा परिस्थितीत तुला आणखी किती दिवस लग्नासाठी थांबण्याचा आग्रह करू मी? त्याची काही घाई नाहीये मामा. मामा मामा प्रवासावरून आला असेल. मी आंघोळ करून काहीतरी खाऊन घे. सुरेखा, ए सुरेखा, तू बैस, मी आंघोळ करून देतो. पप्पा तुम्ही केव्हा आला? सुरेखा, त्यांना आंघोळीला पाणी काढून दे. मी घेतो पाणी काढून, तुम्ही बसा बोलत. अलीकडे मामा खूप थकल्यासारखं वाटतात ना? सुरेखा, अगं ओघाने आपल्या लग्नाचा विषय काढला मामांच्याकडे. मग असं काय म्हणाले पप्पा? काही बोलले नाही, पण आपल्या लग्नाला होकार दिलाय त्याने. खरंच? हो खरंच. पप्पा असं म्हणाले? हो. पप्पा म्हणाले की तो करा तुम्ही दोघांनी लग्न. खरंच? अगदी आकाशातला चंद्र हाती लागल्याप्रमाणे बोलतोयस तू. हो, आहेच मुली चंद्राची चांदणी तू. लग्नापूर्वी लाडी गोडीसह बोलणारे माणसं डोक्यावर अक्षरताच पडतात. अगदी लोकांना भांडणातच काढतात. हो ना? हो ना, अगदी खरं बोलतेस तू. माझ्यासारखे भांडण माहीत नसणारे भोळ्या शंकराचे अवतार, पण लग्नानंतर बायकोच्या नादानं भांडणात अगदी तरबेज होतात. कुणीतरी म्हटलंच आहे ना, तुळशीशिवाय अंगणाला आणि भांडणाशिवाय संसाराला मजा नाही बघ. म्हणजे आता लगेच सुरुवात करू नकोस. म्हणजे मी काय भांडखोर आहे का? आला वाटतं नाकावर राग. हो हो, खूपच रागवले मी आता.
काय करणार, तरुणाच्या नाकावर रागाचाच अधिकार जास्त असतो नाही का? मला काय सेवा करणार आपली? देवासाठी आमच्या पक्षात अंदाबित करणार तुम्ही, आमची काय सेवा करणार? आम्हाला मात्र आमच्या शत्रूला नामशेष केल्याशिवाय शांती लावणार नाही. एक मोठं लचांडच आहे, गावभर उजळलेल्या बैलाचं फिरतंय आणि काय बी बरळतंय. आमची शामशेर कुठं आहे? आईला या राजानं शमशीर सुटलं. महाराज तो हा आता शमशिरीचा जमाना राहिलेला नाही. हतोडा एक तर पायता राहू का तुम्हाला? हत्तोडा कशाला? तुझ्या डोक्यात करायला? अरे खाल्लं अन्नाशाही प्यायला विषयी प्रेमाने करून या विक्रापूरच्या चक्रवर्ती थट्टा करतात तुम्ही. आपण समजतोय राजाला वेळ लागले, पण आपले राजा कधी कधी इतकं साण्यासारखे बोलतात ना की भल्या भल्यांची बोलती बंद करून टाकतात. अरे काय कसलेलं नटाप्रमाणे राजांची या ऍक्टिंग आहे. अगदी सॉफ्ट पाठांतर, तेही विदाउट प्राउंटिंग. तुमच्या डोकं ठिकाणावर नाहीये. साठी आणि बुद्धी नाची झाले तुमचे. तुम्ही म्हणजे पिकलं पान. एक खुळ्या खुळखुळ्या मला पिकलं पण म्हणतोस काय? हे ना पत्ते, आम्ही पिकलं पान म्हणून म्हटलं म्हणून वाई वाटून घ्यायची गरज नाही. हे ना पत्ते, आम्ही वाकडं नाही तर काय? अरे बाबल्या काय पिकलं पान वाटलं काय तुला? आम्ही पिकलं पान म्हटलं म्हणून वाईट वाटून घ्यायची गरज नाही. आम्हाला माहित आहे काही पानं पिकली नव्हे, गळून पडायची वेळ आली. एखादा वाचतो हे बाबल्या आपला वाकटपणा करशील ना त्या खवाबानेच वागेल. हे ना पत्ते, आमच्या सोबाला तुम्ही जर शिंदण्याचा निर्णय केला तरी आमच्या निर्णयात आणि मात्र बदलणार नाही. शिंकू किंवा मरो ही आमची प्रतिज्ञा आहे. बाबल्या महाराज कुठल्या तरी स्वारीवर आहेत वाटतं. जीवाची कमाना बाळगता वासुगावीच्या नाक्यापासून सह्याद्रीच्या तडाखोड्यात रानमाळ भटकू आम्ही. परंतु आम्ही आमच्या लाडक्या राणीला शत्रूच्या कचाड्यातून सुखरूपपणे सोडून आणू. आईला आता हे आणखीन काय हे लपडं आहे? आता महाराजांची राणी कुठली आणि कुठल्या उपस्थित मला पाळली आहे? माझी लाडकी राणी तिच्या स्वागतासाठी पृथ्वीवरील सारी फुले आपल्या देहाच्या पायघड्या घालायला तयार असतात. तिच्यावर अक्षरा टाकण्यासाठी पावसाच्या धारा देखील आलेल्या असतात. तिला निरोप देत आहेत. बाबल्या महाराजांची राणी खूप भाग्यवान दिसते. हा बघा ही बघा आली आली म्हणजे काय बडबडतोय? काय समजत नाही बघ मेघना. महाराजांनो हो तुमची ती राणी हो सटवी मग दिसत नाही की हो? अरे तुम्ही पापी पापी तुमच्या सगळ्या पाप्यांना ती दर्शनी देणार नाही. या इकडं या
माझी राणी. अहो महाराजांनो, हो तुमची हारावर घेतलेली राणी नव हो त्यांना टाकणारा वाट हळूहळू तिचे केस लागले गळू. तुम्ही नका माझ्यावर जळू. अरे मेघना, हे महाराज नक्कीच वेळ लागलेला दिसतो बघ. अरे तू जा ना, त्या वेळाला घरी सोड ना. या येण्याला ना मी घरीच घेऊन चाललो होतो, पण माझा हात सोडून हे इकडं पळालं. कोण पळाला? हो पळाला का मी त्या कुसरडे करा फालतू कोणाच्या प्रेमात पडलेली लपडेबाद पोरगी गेली 18 वर्ष वडापाव खाऊन या रंगभूमीची सेवा करणाऱ्या या नट सम्राटाचा असा अपमान करताना तुझी ही कशी जडून पडत नाही रे? अरे विक्रमपूरच्या चक्रम राजा, काही तुझी दुर्दशा, काही तुझी दुर्दशा. महाराज 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 रडू नका, असे रडू नका तुम्ही. शांत व्हा महाराज, शांत व्हा. शांत कसा शांत? कोणीतरी अंगावर पाणी आणून आमच्या डोक्यावर नाहीतर आम्हाला नदीत जाऊन सोडवा. म्हणजे शांत व्हा. नाही आमच्या शत्रूला हत्यार घडवून आमच्या गाडीला अंधार कोठडीतून सोडून आणल्याशिवाय आम्हाला शांत व्हावं नाही. इतर आणखी ह्या खुळ्याची भानगड आहे. सारखं आपलं राणी 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 नुसतं भरत या एकनाथ. अरे कुठल्या तरी उपट सुंबाला आहे ना, ह्याला चांगलं पाणी पाजलेलं दिसतं या. हो महाराजानू हो तुमच्या राणीत कुणी पळवली का हो? तुम्ही शेरपती आहात की शेणाची फाटी? आपल्या राज्यात काय चाललंय हे तुमच्या कानावर नाही यायला तुमच्या कानाची फुगाची भोगतात. हो महाराज, तुमच्या काही भानगडी आमच्या कानात शिरू नयेत ना, म्हणून तुम्ही आमच्या बरोबर असताना कधी कधी कापकाचे पोळे घालतो आम्ही कानात. म्हणूनच तुम्हाला आम्ही सेनापती पदावर ठेवलंय. नाहीतर तुमची केव्हा उचल बागडी केली असते. सेनापती 4 दिवसापूर्वीचा तो प्रसंग अजूनही आठवतोय मला. बाबल्या, काहीतरी भयंकर घडलेले दिसते महाराजांच्या आयुष्यात. महाराज, काय घडलं होतं 4 दिवसापूर्वी? आमच्या नाट्यमंडळाच्या दरबारातून डायरेक्टर वर्गाचा शुभाशिवाद घेऊन वासुगिरीत दरबार असलेल्या सहकार्याच्या साक्षीनं प्रतिमेचा विडा उचलून मोठ्या उमेदीनं आम्ही हिरोईनच्या शोधात निघालो. तिच्या मुक्कामाच्या दिशेने घोडदौड केली. विजयाचा गरज घेऊनच माघारी परतलो. परंतु या आत्मविश्वासानं अर्ध्या वाटेतच 200 ग्रामची मारली होती आम्ही. अर्ध्या वाटेतच तुम्हाला चढली असणार. दुसऱ्यासाठी चढायला आम्ही काही कच्च्या गुडघे गेले नव्हतो. अजूनमधून कच्चीचा दुसरा घ्यायची सवय आहे आम्हाला. त्या बेहोशीत लटपटत्या पायानेशी आम्ही अर्ध्या मोहिमेवर पोचलो. तोच ती धक्कादायक खबर आमच्या कानी पडली आणि आमच्या पायातलं अंशान गळून पडलं. अंशान गळून पडलं? महाराज, हो असं काय घडलं या? जे घडायला नको होतं तेच घडलं. सेनापती
महाराज शांतता राखण्याचा इशारा जारी करा. महाराजांचा तसा हुकुम आहे म्हणून सांगा. कशी आज्ञा आपली महाराज? थोडी ते आवाज करायचा नाही. महाराजांनी शांतता राखायला सांगितले. आमच्या शिकणी सगळ्या नाटकात प्रमुख भूमिका करणारे कन्याकुमारी. महाराज मध्येच बोलू का? बोला. हो, तुमची ती रूपसुंदरी कन्या हो आता कुमारी राहिलेली नाहीये. तिचं पहिलं लगीन झालं या. अरे तिला आईला नवऱ्यानं सोडचिडी दिले होते आणि दुसऱ्याला हिना घटस्फोट दिला या. आणि आता तिसऱ्याचं तेवढंच आहे. ती आहे अरे ती अजून कुमारिकाच आहे. कशी बोला कशी? कशी चिमणी शिकली तुमच्या तोंडावर. त्या आवाज ती कसा माहित असणार? रुमात ठाऊकलंय नाही बा. अरे गाडवालो पैसे बघत काय बसलात? शिंपेवर पाणी घेऊन त्या जीव त्या जीव. अजूनही आमची कन्याकुमारी कुमारिकाच आहे. त्याला कारण कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या सरकारने केलेली सोय. अजूनही ती एकदा आई झालेली नाही. हे आपलं पुढे महाराजांना आहे ना खरोखरच अक्कल आहे. महाराजांनो तुमच्या त्या कन्याकुमारी केला त्या या पावल्याचा दास नमस्कार सांगावं. काहीतरी चमत्कार घडत असेल या अपेक्षेने जर नमस्कार करत असाल तर तुम्हाला हरीच सावधगिरीचा इशारा देतो. तू मेलेली नाही. ती नरकट्या गायीप्रमाणे चांगली गुबगुबीत आहे. गुबगुबीत तसे का 55 वर्षाच्या तरुण म्हाताऱ्याचा हात धरून पळायची सटवी. होय मला वाटलं गेली म्हणजे वरच गेली. तशी ती पुरी पोचलेलीच आहे. तुमच्यासारख्या अनेकांना वरपासून स्वतः सैन सलामत आहे. हो महाराज आता मी तुम्हाला पोहोचवतो. चला चला तुमच्या रंग चला रंग चला आमची लाडची राजांची वाढ वगैरे चला रंग येऊ काय खायचा मुख्याचा. हो अनुभवच्या या युगात आजकाल संशय कोण बाळगत नाही. हो पण तुमची ती संशय आहे ना ती मला असं वाटतंय ते आपले नमनवाला घेऊन गेलाय. चला आता घरात. आता मुकाटपणे येत आहे का तेवढे खवडी आमच्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त वेळ थांबायला लागलाय. असे भडकतात तुम्ही त्याची जाणीव आहे आम्हाला. परंतु घाबरू नका. आमचं पारदर्शक सरकार आपल्या कामाचा ओव्हरटाईम मंजूर करेल. परंतु ओव्हरटाईमचे पैसे घेतल्यावर आम्हाला ओव्हरटाईम न करता आमचा हप्ता गोष्टी आमच्यापर्यंत पोचवा. चला चिंकू किंवा मारू. 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 चिंकू किंवा रंग महालापर्यंत त्यातून पोचवून येतो या. हो वाचू आला होता. आत्ताच बाबल्या घेऊन गेला त्याला. तसं नाही रे. अरे तुझी आई वाट बघत असेल म्हणून म्हटलं. हो बराच उशीर झाला. येतो मी.
सुरेखा विलास आला नाही घरात? येऊन गेला का पप्पा? तुम्ही मला उन्हातून आलात म्हणून मी काही बोलले नाही. पप्पा हो, दादानं गणेशला काठीनं मारलं. काय? विलासनं गणेशला काठीनं मारलं का? त्याचं पैशाचं पाकिट कुठेतरी हरवलंय आणि ते आम्ही चोरले असं म्हणतोय तो. आपल्याप्रमाणे अवघड जग वाटत असेल त्याला. अगं नशेमध्ये कुठेतरी टाकलं असेल त्याला पाकिट. पप्पाजी साऱ्या लोकांना नाही डोळे फुटले. आपल्या पापी नदीचे फळं बघतोय तो. माझ्या बहिणीच्या आयुष्याचा वाटाणा करणाऱ्या त्या डोंग कवल्याची चांगलीच बोलून ठेवतो. कुठे 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 तोंड रुपून बसला तुमचा तो गण्या. असं वाकडं बोलायचं काय कारण नाही गणेशला? तुमच्या काट्याला विचारला. गणेश झोपलाय कायमचा झोपलाय ना तो. विक्रांत कालपर्यंत गावातली माणसं आपापसात कुजबुजायची, परंतु मी माझ्या बहिणीवर सुनंदावर मूर्खासारखा विश्वास ठेवला. तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं मी. आता तुमच्या काट्याला विचारला सुनंदाचे आणि त्यांचे कोणत्या प्रकारचे संबंध आहेत ते. बघा आला. गणेश, विक्रांत काय म्हणतोय? विक्रांत म्हणतोय ते खरं आहे. आमचं दोघांचं एकमेकाला प्रेम आहे. जन्माची जोडीदार म्हणून मी तिची निवड केली. परंतु आता माझ्यासारख्या आंधळ्या माणसाकडनं तिला कसलं सुख मिळणार? तिचा मार्ग तिला मोकळा आहे. त्याची आपली लुटून तिच्याशी नाव लिहावं बघतोस काय? अरे साऱ्या सुनंदाला दिवस गेले आणि त्या पापाचा धडी तू आहे तू. गणेश काय ऐकलं मी? आणि असं काही करण्यापूर्वी त्या अपघातात जागच्या जागी ठार झाला अरे त्या आता पोरीच्या आयुष्यात काय होणार? नाही पप्पा नाही, हे सर्व खोटं आहे पप्पा. या विक्रांतचा काहीतरी डाव आहे, कपट कारस्थान आहे. आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम जरी असलं तरी नित्यवत्तेची लक्षणरेषा आम्ही कधी ओलांडली नाही. माझ्यावर विश्वास नसेल तर सुनंदाला भेटून तुम्ही विचारू शकता. अरे विचारायला काय? 3 महिने उलटून गेल्याचं आपल्या तोंडानंच कबूल केला तुला. सुनंदाने सांगितलं. सुनंदा असं काही सांगेल यावर माझा विश्वास नाही. पप्पा खऱ्या खोट्याचा शहानिशा करण्यासाठी माझं डोकं धड नाही. पण मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, विक्रांतने केलेला आरोप खोटा आहे, खोटा आहे, खोटा आहे. अरे वा, म्हणजे सुनंदा सांगते ते खोटं आणि तू त्याला खरं पोचता काय? आता सुनंदाला तिथे घेऊन येतो, त्याशिवाय तू कबूल होणार नाहीस. मग बघतो तुला काय करायचं ते. पप्पा मला एक शंका येते. माझ्या अशा परिस्थितीचा फायदा घेऊन ती कदाचित चांडाने दुसऱ्याचा पाप माझ्यावर सोपं पाप असेल. तुझ्या तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही माझी. अरे केवढा विश्वास होता माझा तुझ्यावर. तू विश्वासघात केलायस माझा. आता या जगात 2 नगरचा जागा शिल्लक ठेवली नाही. आता मीच कुणाला घेऊन निघून जातो. पप्पा पप्पा पप्पा. माझं दैव अजून किती प्रकाराने माझा छळ करणार आहे. आजवर पप्पांचा तरी विश्वास होता माझ्यावर, आता त्यांचा देखील विश्वास राहिला नाही. यापुढे कुणाच्या आधारावर जगायचं मी? कोण आहे माझ्या मायेचं? हे स्वार्थी जग सुखानं जगू देणार नाही मला. मी ओरडून ओरडून सांगितलं जगाला की विक्रमने केलेला आरोप खोटा आहे,
माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. कधीच माझ्यावर काय रे आंधळ्या, रडारड कसली चालले? म्हातारा चुलता अचानक कपला की काय? जन देवानं तोंड दिलं ना तर जरा व्यवस्थित बोल ना. त्या थेरड्याला सांग भुजंगराव पाटील आलाय म्हणून. आजूबाजूला कुणीच नाहीये. अगदी गोड बोलून पप्पाजीला पटवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तिकडे पार्टीची व्यवस्था व्यवस्थित करा. चालायला अशी अद्दल घडवू की त्याला कायमची लक्षात राहायला पाहिजे. हो, ठेव फोन. नमस्कार पप्पाजी. तुझ्या पैशाची सोय नाही पप्पाजी, आज मी तुमच्याकडे पैसे मागायला आलो नाहीये. त्या नालायक विक्रांतच्या नादानं त्या दिवशी मी तुम्हाला जे काही बोललो ते विसरून जा तुम्ही. मला खात्री आहे उशीर लागेल, पण तुमच्यासारखी देव माणसं कर्ज कुणाचंही बाकी ठेवणार नाहीत. तू म्हणतोय ते एवढा विश्वास आहे माझ्यावर? होय पप्पाजी. माणसाच्या जन्माला येऊन आपण माणसाला ओळखायला मी विसरलो होतो. त्या 4 पायाच्या जनावरात आणि आपल्यासारख्या माणसात फरक तो काय? पप्पाजी, माणुसकीची नवी वाट मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्या प्रयत्नाला यश आलं तर तुमच्या अंगावर असलेल्या कर्जावर मी खुशीनं पाणी सोडायला तयार आहे. तुझ्या बोलण्याचा अर्थ कळला नाही मला. तुम्हाला माहित आहे आपल्या गावात आमच्या घराण्याचं किती वर्चस्व आहे ते. अहो, 5-10 माणसं रात्रंदिवस राबता आहेत. लक्ष्मी पाणी भरते आहे माझ्या हाताखाली. अशा घरांदाजपणाला सोयरीक जोडवायला कुणीही तयार होईल. परंतु यावेळी तुमच्या घराण्याची सोयरीक जोडवायचा, मायेचं नातं जोडण्याचा माझा विचार आहे. तुला नक्की काय म्हणायचंय ते कळत नाहीये मला. खरं तर मी सुरेखा संबंधानं बोलतोय. हे तुमच्या लक्षात यायला हवं होतं. सुरेखा संबंध म्हणजे मुलगा कुठला कोण? असं गोंधळून जाऊ नका. अहो, माझं तर लग्न झालेलं आहे. आता आमच्या घरात लग्नाचा आहे तो माझा सावत्र भाऊ वासू. अहो, डोक्याला मार लागल्यापासून थोडा भ्रमिष्टपणानं वागतो, पण त्याची काळजी तुम्ही करू नका. लग्न झाल्यावर अशा पोरांची डोकी आपोआप तळावर येतात. तुम्ही कसलाही विचार करायचा नाही. दोन्ही मांडवाचा खर्च मीच करेन. मोठ्या थाटामाटात लग्न करू आपण.
सुरेखाच्या आयुष्याचं सोनं होईल आणि या घराच्या 18-20 दारिद्र्य संपुष्टात जाईल. तुझ्या लग्न हे एक पवित्र बंधन आहे. 2 जीवांच्या जन्मगाठीपासून 7 जन्मीचं नातं जोडण्याचा तो मंगळ क्षण आहे. पैशाच्या लोभापायी मी माझ्या पोरीच्या आयुष्याचा सौदा करणार नाही. ती तिचा जोडीदार तिच्या इच्छेनच निवडेल. गावातल्या इतर सगळ्या चोऱ्यांपेक्षा सुरेखात आणि गावातल्या मुलींच्यात फरक आहे. ती शिकलेली असली तरी तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही ती. म्हणून मी तिच्या आयुष्याचा सौदा करणार नाही. काही निर्णय न घेता सावकाश विचार करून उत्तर द्या. हो, कुण्या दरिद्री माणसाच्या घरी देऊन आयुष्यभर दारिद्र्याचे चटके सहन करण्यापेक्षा एखाद्या श्रीमंताच्या घरी देऊन तिनं आयुष्य आरामाचं जीवन जगावं असं वाटत नाही तुम्हाला? चुकाची शिदोरी त्याच्या नशिबात असते. ती जेवढी असते तेवढीच तिला मिळते. मी सगळं बोलणं ऐकलंय तुमचं. वासू बरोबर त्या एडपट वासू बरोबर लग्न लावून द्यायला काहीच ती काय लुळी पाणी का आजच रस्त्यावर पडलेली नाहीये. गण्या, अरे आज ती उघड्यावर पडलेली नसेल, परंतु वेळीच माझ्या कर्जाची परतफेड झाली नाही तर तिच्यासहित तुम्हालाही उघड्यावर पडावं लागेल. राहतं घर माझ्या स्वाधीन करा आणि रस्त्यावर चूल मांडून संसार करा. तुझ्यासारख्या आंधळ्याला रस्त्यावर भीक मागून खायला कोणतीही लाज नाहीये, परंतु सुरेखासारख्या तरुण मुलीला अब्रू सांभाळताना कठीण जाईल. तुझ्या नादान माणसा, दारूच्या नशेत तुझं आणि विक्रांतचं बोलणं ऐकलंय मी. अरे अशा नीच वागण्याला किडे पडून मला नाही का तुम्ही? तुझं वाटेल ते बोलणं ऐकायला मी इथे आलो नाहीये. तुला शेवटचा बजावून ठेवतोय. सुरेखाच्या संबंधाला अजून काही बोललास तर कायमचा पगार करून ठेवेल तुला. मामा, या 2 कावड्याची सुरेखावर पापी नजर आहे. म्हणून वासूसारख्या वेड्याबरोबर लग्न देऊन ठेवायचं कारणच नाही यांचं. मेघनाथ, माझ्यावर खोटे नाटे आरोप करशील तर स्वतःवर संकट ओढवून घेशील. अरे संकटाची पर्वा करत नाही. असं काय? माझ्या मार्गात आडवा येऊन माझी वाट अडवण्याचा प्रयत्न करतो आहेस तू. तुझा बंदोबस्त मला करावाच लागेल. पप्पाजी, मला वाटलं होतं मी सुचवलेल्या मार्गाने तुम्ही वाटचाल करून अंगावरल्या कर्जातून मुक्त व्हाल तुम्ही. पण दारिद्र्यात तुझत राहणारे तुम्हाला सवयच पडली ती. तुमच्यासारख्या लाचार माणसाला तुमच्या नशिबात हे सुख नाही. पप्पाजी, 4 दिवसाची मुदत देतोय. घेतलेल्या कर्जाची परतफेड लवकरात लवकर केली नाही तर घरावर जप्ती आणून रस्त्यावर संसार मांडायला लागेल. संकटाचं वादळ 4ही बाजूला सुटले. मेघनाथ, या वादळाच्या तडाख्यात सापडले मी. या वादळाच्या तडाख्यातून माझं काही कमी जास्त झालं तर माझ्या सुरेखाचं काय होणार? या कांद्यानं सुगंधाची अब्रू. सुगंधाची अब्रू? बाबा काय बोलतोय?
सुनंदाच्या बहिणीनं सुनंदाने तुम्हाला एक चिठ्ठी दिली होती, म्हणूनच परत आलो मी. एकनाथ, दुसऱ्याचं पाप माझ्या खोकू पाहणाऱ्या त्या उलटेचं नाव घेऊ नको त्या घरात. गणेश, अरे काय बोलतेस तू? मला काहीच कळत नाहीये. काय केलंय काय सुनंदाने? कसं सांगू तुला? विक्रांत म्हणतोय सुनंदाला दिवस गेले आणि या पापाचा कधी आकार गणेश आहे, पण तो कबूल होत नाहीये. नाही मामा, असं काही गणेश करूच शकत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. त्याच्या हातून असं काही घडूच शकत नाही. सुनंदाने दिलेली चिठ्ठी त्या संदर्भात तर नसेल. बघ वाजून काय लिहिलंय ते बघ. मी वाचतो. तीर्थरूप पप्पांजींना माझा साष्टांग नमस्कार. खरं तर तुम्हाला प्रत्यक्ष भेटून खरं सांगण्याची इच्छा होती माझी, परंतु विक्रांत दादानं मला घराबाहेर पडण्याची बंदी केली. त्यामुळे त्याची नजर चुकून ही चिठ्ठी देत आहे. माझं गणेशवर प्रेम आहे हे कळल्यापासून तो माझ्या लग्नाच्या खटपटीला लागलाय. त्यामुळंच मी गणेशच्या बाळाची आई होणार आहे असं खोटं सांगितलंय दादाला. तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून ही चिठ्ठी दिली आहे. आमचं एकमेकांवर प्रेम असलं तरी नीतिधर्माची लक्ष्मण रेषा आम्ही ओलांडलेली नाही. माझ्या दादावर नाही इतका तुमच्यावर माझा विश्वास आहे. यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. आज दुर्दैवानं गणेशवर असा प्रसंग ओढवला असला तरी मी मोलमजुरी करून गणेशवर संस्कार करेन. जन्मभर त्याला साथ देईन. सुनंदा. विक्रांत, माझा गणेश दोषी नाही. माझा गणेश दोषी नाही. माझा राजा गणेश. गणेश वेगळाच माझा गणेश कुठे गेला? वेगळाच माझा गणेश कुठे गेला? मामा आहे का आतमध्ये? म्हणते की तुमच्या तोंडावर मी म्हणतो झेपत नाही ना तर प्यावी कशाला माणसाला? हो पप्पाजीनू पप्पाजीनू. हो हे इलाजचं पैशाचं पाकिट त्या मोडक्या चिंचेजवळ पडलं होतं. गीताताईंचा फोटो बघितल्यावर माझ खात्री पडली हे आपल्या इलाजचंच पाकिट असणार म्हणून घेऊन आलो. या पैशाचं पाकिट? हेच पाकिट गणेशनं चोरलं म्हणून विलास त्या गणेशला काचीनं मारलं. दादानं मला नजर पार्टीला बोलवून माझा काटा काढण्याचा प्रयत्न करता काय? साल्यानं तुम्हाला जीवाचा सोडत नाही. साल्यानं काय झालं? हे तू चूप आहेस? आता साल्याच्या विक्रांताने भुजगला. जिवंत सोडणार नाही. जिवंत सोडणार नाही. त्याशिवाय विलास काय स्वस्त बसत नाही. आता त्यांना मी ठारच करतो. पप्पा 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 मी आताच खिडकीतून बघितलं. गणेशने मागच्या विहिरीत उडी मारले. त्याला वाचवायला